नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 26 मार्च आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज पिकअप आणि ट्रॅक्टरची आवक जर धरली तर 500-600 मध्येच आवक आहे। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा भाव सांगत असतो, तेवढे शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघेल तुम्हाला कळल। आणि मित्रांनो, आज थोडं भावमध्ये वाढ बघायला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला भाव कळतील। भाव कितीने वाढेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये उन्हाळ कांदा आणि लाल कांदा दोघांचे बाजार भाव विचारले आणि दोघांमध्ये थोडीशी वाढ बघायला मिळेल आणि कितीने वाढ बघायला मिळेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। आणि उन्हाळ कधी काढला ते विचारलंय आणि लाल कांदा शिल्लक किती राहिलाय ते पण विचारलंय। उन्हाळ्याची टोटल आवक कधी वाढेल ते आपल्याला मार्च नंतरच बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिलीच लाईन आहे, पहिलाच नग बघतो आपण। बघू शकतो काय भाव गेलो? 1570 1570 झाली। क्वालिटी बघू शकतो कांद्याची 1570 1570 रुपीज। कुठला आहे कांदा? कसबे सुके ना। आणि बियाणं कोणतं होतं याचं? कधी काढला होता कांदा? 2-3 दिवस झाले ना। ओके, पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 700 ते 1300 रुपये। 700 रुपये 700 रुपीज आणि 1300 रुपये कांदा। बघू शकतो 1300 रुपये कांदा। बघू शकतो 1300 रुपीज सुपर मीडियम कांदा। बघू शकतो कुठला आहे कांदा? पिंपळगाव। ओके, पुढे बघू बघू शकतो मी गोल्टी काय भाव गेलो? 1000 रुपये 1000 रुपये झाले 1000 रुपीज। कुठला रे कांदा? कुठला सांग? शेलपुरी सांग। शेलपुरी शेलपुरीचा कांदा आहे। बघू शकतो क्वालिटी बघू शकतो गोल्टीची। पुढे बघू काय भाव गेला? 1630 रुपये 1630 रुपीज 1630 रुपये। बघू शकतो क्वालिटी। आणि कुठला कांदा? अकराळा। बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा। कधी काढला कांदा? परवाच्या दिवशी। क्वालिटी बघू शकतो येलोराचं बियाणं आहे। पुढे बघू काय भाव गेला काका लाल कांदा? 1414 1414 रुपीज। क्वालिटी बघू शकतो कांद्याची 1414। कुठला आहे कांदा? भुत्याने। आणि बियाणं कोणतं होतं याचं? शिल्लक किती असेल अजून? आवरला का? उन्हाळ कांदा आहे का? कच चालू होणार आहे? झालंय चालू। ओके, पुढे बघू। आणि गोल्टी काय भाव गेली? 500 रुपये फिक्स मध्ये का? 500 रुपये 500 रुपीज। ओके, पुढे बघू काय भाव गेलो? 1600 रुपये जायले। बघू शकतो कांद्याची क्वालिटी 1600 रुपये 1600 रुपीज। कुठला आहे कांदा? नांदुर्डी। आणि बियाणं कोणतं होतं याचं? ओम गायत्री। कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले। ओके, 1600 रुपये। पुढे बघू बघू शकतो लाल कांदा आहे। काय भाव गेला? 1300 रुपये 1300 रुपीज। लाल कांदा आहे बघू शकतो 1300 रुपये। कुठला आहे कांदा? कांगडी। शिल्लक किती असेल अजून लाल कांदा? 2-3 गाड्या आहे। बरं, आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती। उन्हाळ कांदा आहे का रे? कच चालू होईल? बर, ओके, पाडव्यानंतर ना। पुढे बघू ही गोल्टी काय बघेल दादा? 450 रुपये 450 रुपीज 450। बरं, तांगडीचा कांदा आहे। काय भाव गेला? किती गेला? 1402 जायले 1402 रुपीज। बघू शकतो 1402। कुठला आहे कांदा? तळवाडी। आणि बियाणं कोणतं होतं याचं? चायना आहे। शिल्लक किती राहिले लाल कांदा? संपलाय का? उन्हाळ कांदा आहे का? कच चालू होणार? 15 दिवस। ओके, पुढे बघू काय भाव गेला? नमस्कार 1590। बघू शकतो 1590 1590 रुपीज। साईज बघू शकतो मी 55-60 साईज आहे। आणि कुठला आहे कांदा? दरसवाडी। कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले। बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। बर, पुढे बघू
बघू शकता तुम्ही 1575 रुपये जाईल. पंचगंगाचं व्यान आहे ना. 1575 1575 रुपीज. कुठला आहे कांदा? माळसाना. मालसाने. बरं बघू शकता तुम्ही. कधी काढला होता कांदा? काल काढला ना. बरं हा ताजा फ्रेश. ओके पुढं बघू. काय भाव गेलो? 1601 1601 रुपीज. 1601 रुपया. कुठला आहे कांदा? दसवेल. आणि बियाणं कोणतं होतं याचं? अजय अक्षय. दसवेलचा कांदा आहे. बघ सर तुम्ही. कधी काढला हो कांदा? 4-5 दिवस झाले. बरं पुढं बघू. बघ सर तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 16-19 16 फक्त ना. 1600 1600 रुपीज. क्वालिटी बघ शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? रेडगाव ना. बरं निफाड तालुका रेडगाव. आणि बियाणं कोणतं होतं काकायचं? घरगुती बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? 5-6 दिवस झाले. ओके पुढं बघू. इकडे कोणी काय भाव गेला? 1550 1550 रुपीज. कुठला आहे कांदा? बयाळ. भाव मध्ये काय वाटतं आज? थोडस. किती? 100-150. आणि कधी काढला होता कांदा? 5-6 दिवस झालं. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना. बरं पुढं बघू. काय भाव गेलो? 1551 1551 रुपीज. 1551. कुठला आहे कांदा? तर रानवड. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं पंचगंगा. बघू शकतो तुम्ही. पंचगंगाचं बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? परवाच्या दिवशी. ओके 3 दिवस झाले. काय भाव गेलो? लाल कांदा 1400 1400 रुपीज. 1400 रुपये. कुठला आहे कांदा? खैरवाडी. आणि शिल्लक किती असेल? 2 गाड्या आहे का अजून? बरं 2 गाड्या बाकी. बघू शकतो. उन्हाळा कांदा आहे का? कधी चालू होणार? टाईम आहे ना. तरी महिनाभर का 15 दिवस? महिनाच आहे ना. बरं अच्छा. काय भाव गेलं? 1550 रुपये. 1550 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवड. आणि बियाणं कोणतं होतं याचं? कधी काढलं होतं कांदा? 2-3 दिवस झाले. ओके पुढं बघू. पिंपळगाव कांदा मार्केट. काय भाव गेलो? 1550 1550 रुपीज. 1550. कुठला आहे कांदा? तळवाडे. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. कधी काढला होता हो कांदा? काल काढला ना. ओके पुढं बघू. काय भाव गेला पाहुणे? 1641 1641 रुपीज. 1641. बघ शकतो. कुठला आहे कांदा? पिंपळनेर साखरी. ओके. आणि बियाणं? विशालचा बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? 10-15 दिवस झाले. ओके विशालचा बियाणं आहे. बघू शकतो. पुढं बघू. काय भाव गेलं? 1580 रुपये. बघू शकतो मी. क्वालिटी बघू शकतो. 1580 1580 रुपीज. कुठला आहे कांदा? सिन्नर ना. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गायत्री. ओम गायत्री का? बरं बघू शकतो तुम्ही. ओम गायत्रीचं बियाणं आहे. आणि कधी काढला हो कांदा? 15-1 दिवस ना. चुकलाय कांदा. बरं पुढं बघू. लाईन संपली. आता दुसऱ्या लाईनला जाऊ. पहिलंच ना घे दुसऱ्या लाईनचा. काय भाव गेला? उन्हाळ कांदा आहे. काय भाव गेला? 1527 1527 रुपीज. कुठला आहे कांदा? सेलूपुरी किरण सांगळे. ओके. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोराचा. कधी काढला होता कांदा? काल काढला ना. फ्रेश कांदा आहे. ओके हां हां. आणि गोल्टी काय भाव गेली? याच कांद्याची गोल्टी ना. 500 रुपये. 500 रुपीज. फ्रेश गोल्टी. बरं बरं. काय भाव गेलो? काय भाव गेलं? 1556 रुपये. 1556 रुपीज.
कुठला आहे कांदा? दोडंबा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. कधी काढला कांदा? 8 दिवस झाले ना. ओके. 1556. पुढे बघू काय भाव गेला कांदा? 1560. बघा तुम्ही 1560 रुपये. 1560. 1560 रुपीज. 1560. कुठला आहे कांदा? दोडंबा. बियाणं कोणतं होतं याचं? कधी काढला होता कांदा? 4 दिवस झाले. घरगुती बियाणं आहे. बरं पुढं बघू कोण आहे इथं? अरे जबरदस्त. काय भाव गेलं? 1677. 1677 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 1677. कुठला आहे कांदा? चांदवड. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. कधी काढला कांदा? 8 दिवस झाले ना. ओके ओके. पुढे बघू हा कोणाचा कांदा आहे? बघ शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1599. 1599 रुपये. लगभग 1600 रुपये जायले. कुठला आहे कांदा? विठावेल. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? होळीचा कांदा आहे. अच्छा भरपूर दिवस झाले म्हणजे. ओके पुढे बघू काय भाव गेलं? 1591. क्वालिटी बघ शकून कांदे. 1591. 1591 रुपीज. कुठला आहे कांदा? चांदवड विटावं. ओके. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. कधी काढला कांदा? 6 दिवस झाले ना. बरं बघ शकतो. पुढं बघू काय भाव गेलं? 1575. बघ शकतो मी. 1575. 1575 रुपीज. कुठला कांदा? चांदवड झोपूळ. ओके चांदवड झोपूळ. आणि बियाणं कोणतं होतं याचं? गजाननचं बियाणं आहे. बरं कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले ना. बरं बरं पुढं बघू बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1588. 1588 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी बोई. बरं पुढं बघू काय भाव गेलो? 1661. 1661 ना. 1661 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी बोई. आणि उन्हाळी ना. बरं बियाणं कोणतं होतं याचं? कधी काढला कांदा? 4-5 दिवस झाले. बरं ओके पुढं बघू